जसं पब्लिकले आणि लोकले सांगितलं ते लोक तसंच करून देतात. माझ्याविषयी उलटसुलट सांगितलं ते आणि उलटसुलट सांगून उलटसुलट केल्या ते, म्हणून मी संकटात येतो. आता सुरुवातले मी ना गडचिरोलीला पोरगी पाहायला गेलो लग्नासाठी. ते लग्न तोडलं गेलं माझं उलटसुलट सांगून. त्यानंतर तटून पोलिस लावल्या गेले माझ्या मागं. मला आरोपी दाखवल्या गेलं. इकडे भावाभावामध्ये भांडणं दिले करून मला पोलीस स्टेशनमध्ये जमा दिलं करून, इकडे पण मला आरोपी दिलं दाखवून. आता त्याच्यानंतर मी तिकडे श्रद्धा कपूरला लग्नासाठी टाकलं. तिकडे लोक धाडून तिकडे डाकू डॅडी गाणं रिलीज करून टाकलं. आता असं गाणं जर रिलीज होईन, क्योंकि मेरे प्यार को कधी गोली मारू राखू कधी, वो मेरी जाने मन तू मेरा दुश्मन रुक भी रुक कुछ भी कर, तर माँ बाप ने तुझे संस्कार देणे कम्मकत पुलिस के डंडे कर तुझे कलाई. तर प्रेमाले माया कैदी दाखवल्या जाईन, मला संस्कारहीन दाखवल्या जाईन. पुरीच्या बापाले माझ्या दुश्मन दाखवल्या जाईन आणि पुरीच्या बापाले पोलिसाईले मला दंड मारायला सांगितलं जाईल. तर माया कधी माया प्रेम मला भेटीन काय आणि माया लग्न कधी होईन? म्हणजे आम्ही जिंदगीवर पोलिसाच्या हातचा मार खात राहायचा आणि पोलीस स्टेशनमध्ये जमा व्हायत राहायचं नाही. एका इकडून स्टुडिओमधून लग्न होऊन राहिलं होतं तर सांगितलं की ते तुझ्या पोरासोबत लग्न करीन, तुझ्या पोराला घेऊन देईन, तू ते लग्न तोड, आम्ही तुला पैसे देतो. आणि उलटसुलट पिक्चर रिलीज करून, दुश्मनीसारखे पिक्चर रिलीज करून त्याला कोविडच्या सारखं करायला लावलं, कोरोना व्हायरसच्या सारखं. तेव्हा मी मुंबईमध्ये होतो. पुरं मुंबई बंद पाडून टाकलं आणि आम्हाला पोलिस मारत जात. मी मुंबईपासून चालत आलो पैदल. सर्व गाड्या गिड्या सर्व बंद करून टाकल्या त्या. तर माझ्या पायातून रक्त निघत होतं, पाय सुजले होते पूर्ण पायाने माय. मी रडत होतो. तर यायला उलटसुलट सांगून उलटसुलट केल्या होते. तर वास्तविकतेत जसे पिक्चर रिलीज होतात तसंच कॅरेक्टर आणि तसंच चरित्र माणसाचं जगाच्या समोर येते, लोकांच्या समोर येते. आता त्याले कठपुतलीमध्ये सेलर किलर दाखवून राहिला. आता तो किलर थोडी आहे, कारण की किलर जर दाखवलं आणि जर मी तिकडे मुंबईच्या इकडे आलो आणि पूर्ण मुंबई बंद पाडलं गेलं आणि परत पोलिसाला मला मारायला सांगितलं तर मी जायचं कुठे? वास्तविकतेत ते कसं आहे, शिशुसुद्धा क्षमानार्थ माते कर्तव्य असतात. तो पोरगा आहे, जसं पब्लिकला सांगितलं आहे ते तसं पब्लिक करून देते. आता ते इथे शिशुसुद्धा क्षमानार्थ माते कर्तव्य असतात. आता तो पोरगा आहे. मग आता समजा कोणाचा पोरगा हिरो बनायला गेला, स्टार बनायला गेला किंवा काही बनायला गेला तर त्याला व्यवस्थित कोणी कोणाच्या पोराला मारायला सांगत नाही, कोणी किलर सांगत नाही त्याच्या पोराला, कोणी किलर दाखवत नाही, कोणी आरोपी दाखवत नाही, कोणी त्या पोराला मारायला सांगत नाही, पोलीस स्टेशनमध्ये जमा करायला सांगितलं नाही. मला मारायला सांगितलं ते, पोलीस स्टेशनमध्ये जमाही करायला सांगितले ते, वस्तूही चोरी करायला सांगितल्या जातात. आता एवढं उलटसुलट करून टाकलेलं आहे. एका इकडून त्याला बिमार दाखवलं ते, बिमार म्हणून त्याचं पूर्ण आयुष्य बिमार म्हणून जाते. एका इकडून त्याला पागलखान्यात भरती दाखवल्या ते. आता तो आहे पोरगा, ते आहे शिशुसुद्धा क्षमानार्थ माते कर्तव्य असतात आणि तो आहे जोकर आणि ते भित्रेपणा नर्वसने याच्यासारखं. वास्तविकतेत तो पागल नाही आहे. मग आता हे माझ्यासोबत असं उलटसुलट आणि बळजबरीनं करून राहिलं. माझ्यासोबत बऱ्याचशा गोष्टी बळजबरीनं होतात, उलटसुलट करून होतात. मग आता लोकांना जसं सांगितलं ते लोक तसं देतात करून. मग लोकांना व्यवस्थित सांगायला पाहिजे, व्यवस्थित करायला सांगायला पाहिजे. आता पिक्चरच्या स्क्रिप्ट लिहिल्या जातात, जसं लोकांना सांगितलं ते तशा पिक्चरच्या स्क्रिप्ट लिहिल्या जातात आणि स्टार लोकांना, हिरो लोकांना जाऊन त्या स्क्रिप्ट दिल्या जातात आणि सांगितलं जाते की तुम्ही हा पिक्चर रिलीज करा. आता त्याच्यामध्ये आता चुकीचा पिक्चर जर रिलीज झाला आणि चुकीचा पिक्चर रिलीज झाला तर तो पिक्चर सर्व थिएटरवर लागते, सर्व इकडे जाते. मग आता पब्लिक जसं चरित्र माणसाला जसं दाखवलं जाईल पिक्चरमध्ये तसं चरित्र त्याचं जगाच्या समोर येते, लोकांच्या समोर येते. मग आता तशी चर्चा होते. मग आता यातनं संकटात कोण येते? संकटात मी येतो. मग आता वास्तविकतेत आता कोणाचा बी पोरगा काही बनायला गेला, हिरो बनायला गेला, स्टार बनायला गेला किंवा काही बनायला गेला तर त्याला मारायला नाही सांगायला पाहिजे, त्याला झोडायला नाही सांगायला पाहिजे, त्याच्या वस्तू चोरी करायला नाही सांगायला पाहिजे, त्याला पोलीस स्टेशनमध्ये जमा नाही करायला सांगायला पाहिजे, तर तो काही बनू शकेल, तर त्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकतील. पण इकडं आम्हाला मारायला सांगितलं ते, आमच्या वस्तू चोरी करायला सांगितलं ते, आम्हाला किलर दाखवल्या ते, पोलीस स्टेशनमध्ये जमा करायला सांगितलं ते, जिकडून तिकडून उलट सांगितलं ते पब्लिकले. मग यानं मग संकटात कोण येते? किती ठिकाणी आमचे टायके फुटले, डोकशे फुटले, आम्हाला लोक मारतात, झोडतात, पोलीस स्टेशनमध्ये जमा करतात, आमच्यावर चोरीचे आरोप लावले जातात, आमच्यावर छेडखानीचे आरोप लावले जातात, आम्हाला मारल्या जाते, झोडल्या जाते, पोलीस स्टेशनमध्ये जमा केल्या जाते, एका इकडून आम्हाला पागलखान्यात भरती दाखवल्या जाते.
म्हणजे आता आमच्या जीवनावर किती बितेलं आहे. मग आता या संकटाचं निवारण कसं होईल? तर याचं निवारण होते शिशुसुद्धा समानार्थ मातेकरता व्यवस्था. लोकोईले व्यवस्थित सांगा लागते करायले. सर्व लोकोईले व्यवस्थित सांगा लागते करायले. आता लोकोईले उलट सुलट सांगितलं ते आणि स्टार लोकोईले उलट सुलट सांगितलं ते, म्हणून हे उलट सुलट पिक्चर रिलीज होतात. आता तो पोरगा आहे, तर पोराच्या जागी ठेवून शिशुसुद्धा समानार्थ मातेकरता व्यवस्था. पब्लिकले लोकोईले व्यवस्थित सांगितलं गेलं पाहिजे. पिक्चर व्यवस्थित रिलीज व्हायला पाहिजे. त्याला आरोपीने दाखवायला पाहिजे, त्याला किलरने दाखवायला पाहिजे. तो पोलीस येते, तो पोरगा येते. इकडे आम्ही मार खाऊ खाऊ कासनी पडून जायला. तर आता इकडे आमच्या जीवनाचं तर पाहायला पाहिजे. आता मा आईले सांगतो की उलट सुलट करू नको, उलट सुलट करू नको. मा आईले बी उलट सुलट सल्ले दिले आता की असं कर तसं कर. आता एक दुसऱ्याला सांगते, दुसरा तिसऱ्याला सांगते, तिसरा चौथ्याला सांगते, चौथा पाचव्याला सांगते, पाचवा सहाव्याला सांगते. चाललं असं लांबत लांबत ते. जशा जशा स्क्रिप्ट लिहिल्या जातात आणि तसं जाऊन हिरो लोकोईले, स्टार लोकोईले येले त्याला सांगितलं ते, डायरेक्टर लोकोईले सांगितलं ते, तसे पिक्चर रिलीज होतात. मग आता मी सांगून राहिलो की तो पोरगा आहे, ते आहे शिशुसुद्धा समानार्थ मातेकरता व्यवस्था. तो किलर नाही आहे, आरोपी नाही आहे. त्याच्या वस्तू चोरी करायला नाही सांगायला पाहिजे, त्याला मारायला नाही सांगायला पाहिजे, त्याला पोलीस स्टेशनमध्ये जमा नाही करायला सांगायला पाहिजे, त्याला लोकांना मदत करायला सांगायला पाहिजे, हेल्प करायला सांगायला पाहिजे, त्याला रोकायला नाही सांगायला पाहिजे. कारण की कोणी जीवनामध्ये जर काही जर बनायला जर गेला आणि त्याला मारायला सांगितलं, झोडायला सांगितलं, त्याला आरोपी दाखवलं, त्याला पोलीस स्टेशनमध्ये जमा करायला सांगितलं, त्याला रोकायला सांगितलं, तर कुठलीही व्यक्ती जीवनामध्ये काही बनू शकत नाही, काही होऊ शकत नाही, तिचे स्वप्नही पुरे होऊ शकत नाही. मग आता हे माझ्यासोबत बळजबरीनं केल्या जात आहे आणि उलटसुलट केल्या जात आहे. आता मी एवढा विचारात पडेल की मी कितीतरी खेप सांगून राहिलो की याला व्यवस्थित करा, व्यवस्थित करा, हात जोडून मी सांगून राहिलो. तर मायाला बी सांगतो मी, आई बी ऐकत नाही. मायाला बी उलटसुलट सल्ले दिला आता की दुर्गाबाई असं कर, दुर्गाबाई तसं कर. मग आता मायाला बी समजायला पाहिजे की तिनं तिच्या पोराला मारायला नाही सांगायला पाहिजे, आम्हाला कोणा मारायला नाही पाहिजे, पोलीस स्टेशनमध्ये जमा नाही करायला पाहिजे, आम्हाला पागलखान्यात भरती नाही करायला सांगायला पाहिजे. कारण की तो आहे जोकर आणि ते आहे भित्रेपणा नर्वसनेसच्यासारखं. मग आता पहिले भावाभावामध्ये भांडणं दिले करून, भावाभावामध्ये दुश्मनी दिली करून, इकडं आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये दिलं जमा करून. इकडं आम्ही संग्रामपूरला मार खाल्ला पोलिसाच्या हातचा, बुलढाण्याला मार खाल्ला पोलिसाच्या हातचा. त्याच्यानंतर गडचिरोलीला पोरगी पाहायला गेलो, त्या पोरीला धंदा करणार दाखवलं आणि तटून आमच्या मागं पोलिस लावले आणि तटी लोक धाडले आणि लोक धाडून आमच्याविषयी उलटसुलट सांगितलं गेलं असेल. तटी एका इकडून तटून पोलिस लावल्या गेले आमच्या मागं गडचिरोलीवरून, नागपूरवरून. मग इकडे श्रद्धा कपूरला टाकलं तर इकडे लोक धाडले. डाकू डॅडी गाणं रिलीज केलं, कम्मखत पोलीस किटंड्या खाकर तुझ्या कलाई. मग तिकडून स्टुडिओमधून लग्न होऊन आलं तर स्टुडिओमधलं लग्न तोडलं गेलं की दुर्गाबाई ते तुझ्या पोरासोबत लग्न करीन, तुझ्या पोराला घेऊन जाईन, तू ते लग्न तोड, आम्ही तुला पैसे देतो. मग आईला उलटसुलट सांगितलं गेलं आणि दुश्मनीसारखे पिक्चर रिलीज करून ते स्टुडिओ बंद करून टाकलं आणि कोरोना व्हायरसच्या सारखं करून आम्हाला मुंबईपासून पैदल आणलं. पुरे पाय सुजले होते आमच्या, पायातून रक्त निघत होतं, गाड्या गिड्या बंद पाडून टाकल्या. मग आमचे किती हाल झाले त्याच्यामध्ये. मग हे लोकोईले येले त्याला चुकीचं सांगायला नाही पाहिजे, चुकीचं करायला नाही पाहिजे. ते आहे शिशुसुद्धा समानार्थ मातेकरता व्यवस्था. लहान लेकरांना सांभाळून घ्या. मग ते आता लहान लेकरू येते, मग आता ते कसं आहे, ते शिशुसुद्धा समानार्थ मातेकरता व्यवस्था. म्हणजे आईचं बी व्यवस्थित व्हायला पाहिजे, पोराचं बी व्यवस्थित व्हायला पाहिजे. मग आईनं असं करायला पाहिजे की तिच्या पोराला कोणी मारणार नाही, झोडणार नाही, पोलीस स्टेशनमध्ये जमा करणार नाही. आईनं त्याला आरोपीने दाखवायला पाहिजे, किलरने दाखवायला पाहिजे, मॅटने दाखवायला पाहिजे, सायकोने दाखवायला पाहिजे, पागलखान्यात भरतीने दाखवायला पाहिजे. कारण ते आहे भित्रेपणा, नर्वसनेस आणि जोकरच्या सारखं. मग आता आम्ही यांना संकटात पडून राहिलो. मग आम्ही यांना संकटात पडून राहिलो, आमच्यावर कोणी लक्ष देईन की नाही. आमच्याकडे कोणी लक्ष देईन की नाही. आता हे याले त्याला उलट सुलट सांगणं बंद व्हायला पाहिजे. वास्तविकतेत व्यवस्थित सांगायला पाहिजे, व्यवस्थित करायला पाहिजे. मग आईला सांगतो की त्याला सायको नको दाखवू, त्याला पागल नको दाखवू, त्याला मॅट नको दाखवू, त्याला पागलखान्यात भरती नको दाखवू. कारण की ते आहे भित्रेपणा, नर्वसनेस आणि जोकरच्यासारखं. आणि ते आहे शिशुसुद्धा समानार्थ मातेकरता व्यवस्था. लहान पोरांना क्षमा करा. तर ते लहान पोराच्या जागी येतो, तर मग ते लहान पोराचे स्वप्न येतात. लहान पोर काय येतो तर त्याला आरोपीने दाखवायला पाहिजे, त्याला किलरने दाखवायला पाहिजे, त्याला पोलीस स्टेशनमध्ये जमा नाही करायला सांगायला पाहिजे, त्याला मारायला नाही सांगायला पाहिजे कोणाले. एका इकडून ते लॉकडाऊनने दाखवायला पाहिजे. म्हणजे
त्याला स्वतंत्रता असायला पाहिजे. तो घरून जायला पाहिजे, घरून जाणं त्याच्या मर्जीचं असायला पाहिजे, तिकडून येणं त्याच्या मर्जीचं असायला पाहिजे. म्हणजे इकडून जाणं बी त्याच्या मर्जीचं असायला पाहिजे, तिकडून येणं बी त्याच्या मर्जीचं असायला पाहिजे. त्याला कोण मारायला नाही पाहिजे, झोडायला नाही पाहिजे, त्याला पोलीस स्टेशनमध्ये जमा नाही करायला पाहिजे. तर त्याचे स्वप्न पूर्ण होतील, तर त्याचं काहीतरी व्यवस्थित होईल. पण इकडं आम्ही मार खाऊ कासनी पडून जायला. आम्हाला मारल्या ते, झोडल्या ते, पोलीस स्टेशनमध्ये जमा केल्या ते, तर मी कासनी पडून गेलो. त्याच्यानं मी घर सोडून आता कुठे जाऊन नाही राहिलो जास्त करून. मग आता हे समजायला पाहिजे, मग आईला बी समजायला पाहिजे, मग आईनं बी इकडे तिकडे चुकीचं सांगायला नाही पाहिजे, हे नाही करायला पाहिजे. आता हिरो लोकले, स्टार लोकले जसं सांगितलं ते, जसं स्क्रिप्ट लिहिल्या जातात तसं ते पिक्चर रिलीज होतात आणि ते पुऱ्या थिएटरवर जाऊन रिलीज होतात, पुरे लोक पाहतात. मग जसे पिक्चर रिलीज होतात तसंच चरित्र माणसाचं जगाच्या समोर येते. म्हणून कृपया करून पुऱ्या बॉलिवूडले येले त्याला सांगतो मी, स्टार लोकले, हिरो लोकले, कोणी बी तुम्हाला सांगीन स्क्रिप्ट आणीन तर पहिले ते स्क्रिप्ट वाचा, त्याच्यानंतर त्याच्यावर निर्णय घ्या. त्याच्यानंतर आम्ही संकटात येणार नाही असे व्यवस्थित पिक्चर रिलीज करा. त्याला किलर नका दाखवू, त्याला आरोपी नका दाखवू, त्याला पोलीस सैले मारायला नका सांगू, त्याला पोलीस स्टेशनमध्ये जमा करायला नका सांगू. इकडे खोटे नाटे आमच्यावर आरोप लागतात, ते खोटे नाटे आरोप लागणं बंद व्हायला पाहिजे. आता जोपर्यंत तो कोण्या पोरीला म्हणणार नाही प्रेमाच्यासारखं लग्नासारखं, तोपर्यंत त्याला प्रेम भेटणार नाही. जोपर्यंत तो लग्नाचं म्हणणार नाही तोपर्यंत त्याचं लग्न होणार नाही. इकडे प्रेमाच्यासारखं म्हणायला गेलं तर म्हटलं जाते की ते पोरीले छळते. आमच्यावर खोटे नाटे आरोप लावले जातात, चोरीचे, याचे त्याचे, छेडखानीचे. आणि आम्हाला पोलिसांनी मारायला सांगितले, ते पोलीस स्टेशनमध्ये जमा करायला सांगितले. आता जोपर्यंत तो एखाद्या पोरीला प्रेमासारखं म्हणणार नाही तोपर्यंत त्याला प्रेम भेटणार नाही. जोपर्यंत तो लग्नाचं म्हणणार नाही तोपर्यंत त्याचं लग्न होणार नाही. मग आम्ही प्रेमाच्यासारखं म्हणायला गेलो तर आमच्यावर छेडखानीचे आरोप लावून आम्हाला पोलीस मारायला सांगितले आणि पोलीस स्टेशनमध्ये जमा करायला सांगितले. एकाकडून लग्नाचं म्हणायला गेलो तरी बी आमच्यावर तेच आरोप लागतात छेडखानीचे आणि याचे, आणि आम्हाला मारायला सांगितले ते पोलीस स्टेशनमध्ये जमा करायला सांगितले. मग आता त्याच्यावर छेडखानीचे आरोप नाही लागायला पाहिजे, त्याच्यावर खोटे नाटे आरोप नाही लागायला पाहिजे, त्याला मारायला नाही पाहिजे, त्याला पोलीस स्टेशनमध्ये कोण जमा नाही करायला पाहिजे. असं करायला पाहिजे बदलले. शिशुसुद्धा समानार्थ माते कर्तव्य व्यवस्था. इकडून जाणं आमच्या मर्जीचं असायला पाहिजे, तिकडून येणं आमच्या मर्जीचं असायला पाहिजे. त्याला कोण मारायला नाही पाहिजे, त्याला कोण त्याच्या वस्तू चोरी करायला नाही पाहिजे, त्याच्यावर खोटे नाटे आरोप लागून त्याला पोलीस स्टेशनमध्ये जमा नाही केल्या गेला पाहिजे, त्याला पोराच्या ठिकाणी ठेवून व्हायला पाहिजे. शिशुसुद्धा समानार्थ माते कर्तव्य व्यवस्था व्यवस्थित सांगून व्यवस्थित व्हायला पाहिजे. पिक्चर व्यवस्थित रिलीज व्हायला पाहिजे, तर ते होऊ शकते. पण इकडे तर मी एवढा संकटात पडून झाला आहे, मार खाऊ किती खेप आमचे कितीतरी ठिकाणी आमचे टायके फुटेला आहेत, डोक्षे फुटेला आहेत. मार खाता कितीतरी ठिकाणी आम्ही जीव जाता वाचेला आमचा. इकडे मार खाऊ माणूस कासनी पडून जायला. त्याच्यामुळे मग मी घर सोडून कुठे जाऊन नाही राहिलो. आता समजा त्याला किलर दाखवलं, त्या याच्यामध्ये कटपुटलीमध्ये सिलर किलर दाखवल्या दोनाला त्याला. मग आता सिलर किलर दाखवलं आणि तिकडे तो मुंबईच्या इकडे गेला आणि पुरं मुंबई सीज केल्या गेलं, बंद पाडल्या गेलं. आणि त्याने जर ते गाणं दाखवलं गेलं की क्यों किया मेरे प्यार को कधी गोली मारू दाखवू कधी, वो मेरी जाने मन तू मेरा दुश्मन, रुक बेरे कुछ भी कर, तेरे माँ बाप ने तुझे संस्कार देणे, कम्माखत पुलिस के डंडे खाकर तुझे कलांगे. तर आम्ही पोलिसाच्या हातचा मार खायचा काय? आता या विषयावर विचार करा बरं. आता सरेनं विचार करायची जरूरत आहे या विषयावर. मग ते शिशुसुद्धा समानार्थ माते कर्तव्य व्यवस्था. मग त्याला पोराच्या जागी ठेवून जर केलं तर त्याला मारायला नाही सांगायला पाहिजे, त्याला किलर नाही सांगायला पाहिजे. इकडून गेला तर त्याला कोण मारायला नाही पाहिजे, झोडायला नाही पाहिजे, त्याला पोलीस स्टेशनमध्ये जमा नाही करायला पाहिजे. इकडून जाणं त्याच्या मर्जीचं असायला पाहिजे, तिकडून येणं त्याच्या मर्जीचं असायला पाहिजे. आणि पोराच्या ठिकाणी त्याला ठेवून करायला पाहिजे. तर माणसाच्या याच्यामध्ये भीती घुसणार नाही, तर माणसाच्या याच्यामध्ये हे घुसणार, तर माया मनामध्ये भीती घुसणार नाही. तर मी कुठे जाणार, कुठे येणार, आणि काही ना काही माझ्या जीवनामध्ये चांगलं होऊ शकेल, व्यवस्थित होऊ शकेल माझ्या जीवनाचं. म्हणून कृपया करून हात जोडून सांगतो, याला व्यवस्थित करा. त्याला किलर नाही दाखवायचं, त्याला अंदर नाही दाखवायचं, त्याला मारायला नाही सांगायचं, त्याच्या वस्तू चोरी करायला नाही सांगायचं. त्याला पोराच्या ठिकाणी ठेवून आणि सांभाळून घेऊन त्याला करायला सांगा.